नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? छान ना? तुम्हाला आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो. मित्रांनो, आपण पाहतो प्रत्येक वेळेला कधी ना कधीतरी कोण ना कोणतरी आपला अपमान करत असतं. आपल्याला जर तो अपमान सहन करायची सवय लागली तर जास्त काहीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करता येत नाही. त्यामुळं अपमान जर सारखा होत असेल तर तो गांभीर्यानं घेतला पाहिजे. विनाकारण कुणालाही हर्ट करणं फार चुकीचं ठरतं. एखाद्याचा काही दोष नसतो तरीसुद्धा उगीचच त्याला वाईट वाटेल किंवा तिच्या मनाला कुठंतरी ठेच पोचेल असं काहीतरी बोलायचं. तो बिचारा गप्प बसून ऐकून घेतो, पण ती सवय एकट्यापुरतीच मर्यादित नसते. ती सवय बऱ्याच लोकांना असं करण्याची लागते. आणि मग एक दिवस असा येतो, आपलं मन आहे तिथंच असतं, पण आपल्या त्या वाईट असल्या कर्तृत्वामुळं मन जाग्यावर राहतं, पण मनापासून प्रेम करणारी माणसं हद्दपार झालेली असतात. म्हणून विनाकारण कुणाला त्रास देऊ नका. कधीकधी माणसाला वाटतं ही चूक आहे आणि ही चूक मला सुधारली पाहिजे. ज्यावेळेला स्वतःची चूक कळते त्यावेळेला त्याच्यामध्ये नक्की सुधारणा माणूस करू शकतो. पण दुसरा ज्यावेळेला चूक दाखवतो, ती चूक असण्यापेक्षा जो दाखवणार आहे तो फार चुकीचं दाखवतो. आणि मग आपल्याला असं वाटतं आता मी ही चूक सुधारू शकणार नाही आणि मला आता ह्याचा खूप त्रास होतो आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी दाखवलेल्या चुका कधीही जास्त सिरियसली घेऊ नका. वळवाचा पाऊस आला की धबधब धबधब येतो आणि लगेच उघडतो. अशी नाती पाळू नका. वळवाच्या पावसासारखी धबा 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 येणार आणि लगेच आटून जाणार. अगदी ती दुसऱ्या दिवशी बघितलं तर कुठं पाऊस आला होता हेही कळत नाही. झरा असतो ना, झरा पाण्याचा, जो कधी आटत नाही. किती थंड पाणी असतं, किती गोड पाणी असतं. तिथं जावा, एक ओंजळभर पाणी घ्या, थोडंसं प्या. इतकं मन प्रसन्न होतं, तहान भागते, छान वाटतं. त्या झऱ्यासारखी नाती जपा. झरा कधी आटत नसतो. थोडासा ओंजळभर पाणी घेतलं तरी परत ओंजळभर पाणी आपल्याला तो देत असतो. नाती झऱ्यासारखी जपा. दुसरी गोष्ट, आपण ओंजळीत जेवढं पाणी घेतो तेवढंच आपल्याला भेटतं. ही आपली कॅपॅसिटी आहे, आपल्या शरीराची कॅपॅसिटी आहे. ओंजळीत येईल तेवढ्याचाच विचार करा. दिवसभर ओंजळा उपसत बसू नका. जे थोडंसं भाग्यात नशिबात आपण म्हणूया आहे ते भेटलेलं आहे त्यामध्ये समाधान माना. आणि त्याच्यात जर समाधान नाही म्हणलं तर ओंजळीत आहे आलेलं ते पण कधी पडून जाईल सांगता येणार नाही. नाती जपायला गेलं तरी दुसरी गोष्ट, झाडाची वाळलेली पानं पटकन खाली पडतात, परत जोडता येत नाहीत. एकदा पडलं की पडलं. तसंच नात्याचं पण असतं. एकदा नाती तुटली की तुटली. नंतर थोडाफार होतं जोडण्याचा प्रयत्न, पण पहिला जो गोडवा असतो, पहिला जो विश्वास असतो, पहिलंच एकमेकाबद्दलचं ओढ, माया, प्रेम, त्यामध्ये थोडंसं अंतर आलेलं असतं. अंतर म्हणण्यापेक्षा ते तेवढ्या अंतरावरतीच थांबलेलं असतं. म्हणून कुणावरही जीवापाड प्रेम करू नका. प्रेमामध्ये अंतर ठेवा. अंतर ठेवून केलेलं प्रेम हे कायम टिकतं. आणि अतिप्रेम गाढवासारखं ते थोड्या दिवसात संपून जातं. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टी वेड्यागत प्रेम करून करण्यापेक्षा कर्तव्यानं पार पाडत जावा. कारण माणूस हा कर्तव्यानंच घडत असतो आणि कर्तव्य हे सगळ्यात श्रेष्ठ आहे.
आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. तुमच्या कमेंटची वाट बघत असते, लाईकची वाट बघत असते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅव अ गुड डे.